या व्हिडिओमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन या डॉक्टर दीपाली सचिन चौगले लिखित पुस्तकाचा सखोल आढावा घेणार आहोत। फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय, ते गुन्हेगारी तपास कसे उपयोगी पडते आणि वैद्यकीय तज्ञ या क्षेत्रात कोणत्या प्रकारे योगदान देतात यावर चर्चा करणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित डॉक्टर दीपाली सचिन चौगल यांच्या पुस्तकाचा संपूर्ण सारांश। हे पुस्तक गुन्हेगारी तपास, न्यायवैद्यक व वैद्यकीय तज्ञांसाठी एक मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते। हे पुस्तक फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय यावर प्रकाश टाकते। गुन्ह्यांची तपासणी करताना शास्त्रीय पद्धतीचा वापर कसा केला जातो याची माहिती दिली आहे। यात रक्ताच्या नमुन्यांपासून ते फिंगरप्रिंट्सच्या विश्लेषणापर्यंत सर्व काही समजावून सांगितले आहे। हे शास्त्र फक्त गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित नसून ते विविध वैद्यकीय आणि शास्त्रीय क्षेत्रांमध्ये कसे वापरले जाते हे पुस्तक स्पष्ट करते। यामध्ये विविध शास्त्रीय उपकरणांचा उपयोग आणि प्रयोगशाळेतील प्रक्रिया यांचे सखोल विवेचन आहे। पुस्तकात नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, आत्महत्येची ओळख कशी पटवायची याबद्दल माहिती दिली आहे। मृतदेहाची तपासणी कशी केली जाते आणि त्यातून काय निष्कर्ष काढले जातात यावरही सखोल चर्चा आहे। न्यायवैद्यक क्षेत्रात पोस्टमॉर्टमच्या प्रक्रियेला किती महत्त्व आहे हे पुस्तकात सांगितले आहे। यामध्ये मृत्यूचे कारण शोधून काढणे, शरीरातील जखमांची तपासणी करणे याबद्दल माहिती मिळते। DNA, RNA आणि इतर जैविक घटकांचा वापर करून गुन्हेगारींचा मागोवा कसा घेतला जातो यावर चर्चा केली जात आहे। जीवशास्त्राच्या तज्ञांमुळे गुन्हेगारी जगतातील अनेक रहस्य उलगडली जातात। फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन हे केवळ गुन्हेगारी जगताच्या तपासणीसाठीच नव्हे तर एक व्यापक शास्त्र आहे जे वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे। या पुस्तकाच्या माध्यमातून आपण या विषयाचे मूलभूत ज्ञान मिळवू शकतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचे विचार शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथूनही तुम्ही फॉरेन्सिक सायन्सचे पुस्तक विकत घेऊ शकता। धन्यवाद।